शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली आहे। त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले। तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय मिळालं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तसेच अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांसाठी सरकारने कोणता प्रस्ताव पाठवला होता हे आम्हाला जाणून घ्यायचंय अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला हिंदुत्व शिकवू नये असा पलटवार देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केलाय। शहा यांचा एक व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता। कोण होतास तू, काय झालास तू, असे ट्विट फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून केले होते। यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांना म्हणू इच्छितो की कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू। त्यांनी एक पांघरुण मंत्री तयार करायला पाहिजे, पांघरुण खातं तयार केलं पाहिजे। एवढ्या भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी जवळ घेतलंय, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। पुण्यातील मुंडवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले। त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी होते, पण अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये। यावर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले। कोणत्याही कारवाईत FIR हा पहिला टप्पा असतो, पण FIR मध्ये नाव आलं म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी आहे असं नसतं, किंवा FIR मध्ये नाव नाही याचा अर्थ तो दोषी नाही असं होत नाही, असं ते म्हणाले। पुण्यातील मुंडवा भूखंड घोटाळा सध्या राज्यभरात गाजतोय। या प्रकरणात पार्थ पवारांवर महारवतनाची 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींना घेतल्याचा आरोप आहे। सरकारने हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय, पण आता विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी सरकारवर चौफेर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्तांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे। या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं असून त्यात त्यांनी आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीतील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचं सांगितलं। दरम्यान अण्णांनी तपोवनातील वृक्षतोडीलाही विरोध दर्शवलाय। नाशिक येथील वृक्षतोडीवर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे। वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळतं। कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्रहिताचा असला तरी त्यासाठी झाडं तोडू नयेत, फारच आवश्यक असेल तर छोटी झाडं तोडावीत, मात्र मोठ्या झाडांना तोडू नये अशी माझी विनंती असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलंय। एकीकडे सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दावा करत असलं तरी वस्तुस्थिती मात्र भीषण आहे। 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरूनही राज्यातील तब्बल 6,56,000 शेतकरी गेल्या 8 वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे उच्च न्यायालयाचे आदेश असूनही या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळालेला नाहीये। खुद्द सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात ही कबुली दिल्याने सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था उघड झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही गंभीर बाब समोर आली आहे। अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात घडलाय। चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला। त्यात एकूण 22 कामगार होते, जे सर्वजण या अपघातात मृत्युमुखी पडलेत। यापैकी 19 कामगार आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुक्की टी इस्टेटचे रहिवासी होते। हे कामगार रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी जात असताना हेलॉंग चकलागम रस्त्यावर मेटेलियांग जवळ ट्रकचा ताबा सुटला आणि तो डोंगरावरून खाली कोसळला, असं वृत्त आहे। ट्रक दरीत पडताना रस्त्याने जाणाऱ्यांनी पाहिलं आणि जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव व मदत कार्य सुरू केले।
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या गदारोळात बुधवारी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बंद खोलीत एकत्र बैठक घेतली. सुमारे 1.5 तास चाललेली ही बैठक पंतप्रधान कार्यालयात झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. ही बैठक नवीन मुख्य माहिती आयुक्त आणि 8 माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बोलवण्यात आली होती. सूत्रानुसार राहुल गांधींनी बैठकीत सर्व नियुक्त्यांच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षनेत्यांनी निवडलेल्या नावांचे अधिक तपशील मागितले आणि प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत लेखी स्वरूपात आपले असहमती पत्र सादर केले. राहुल गांधी बुधवारी दुपारी 1 वाजता बैठकीत सहभागी होण्यासाठी PMO मध्ये पोहोचले. बैठक 1:07 सुरू झाली. 88 मिनिटांनंतर राहुल गांधी PMO मधून बाहेर आले. बैठकीत तिन्ही सदस्यांमध्ये काही नावांवर सहमती झाली की नाही हे अद्याप सार्वजनिक झालेलं नाहीये. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा अमेरिकेतही चर्चेचा विषय बनलाय. एका अमेरिकन खासदाराने पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या सेल्फीचा फोटो दाखवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. अमेरिकन प्रतिनिधी सिडनी कॅमलेगर डव यांनी मोदी पुतीन यांच्या फोटोकडे निर्देश करत सांगितले की हे पोस्टर 1000 शब्दांच्या बरोबरीचे आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत धोरणावर तीव्र टीका केली आहे. डव म्हणाले, ट्रम्प यांची भारताबाबतची धोरणं अशी आहेत की जणू आपण स्वतःचंच नुकसान करतोय. दबाव टाकून भागीदारी करणं महागडं ठरतं आणि हे पोस्टर याचा सर्वात मोठा पुरावा आहे. अमेरिकेचे दबाव टाकणारे धोरण भारताला रशियाच्या जवळ ढकलते. सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी 11 डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार पुन्हा तेजीत परतलाय. सेन्सेक्स 427 अंकांनी वधारला तर निफ्टी 25,900च्या जवळ पोहोचलंय. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी काही काळासाठी घसरले असले तरी ते लवकरच घसरणीतून सावरलेत. अमेरिकेच्या व्याजदर कपातीमुळे आणि भारत अमेरिका व्यापार करार लवकर होण्याची आशा असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास हा वाढलाय. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 426.86 अंकांनी वधारून 84,818.13 वर बंद झालाय. निफ्टी 140.55 अंकांनी वाढून 25,898.55 वर बंद झालाय. BSC मिड कॅप निर्देशांक 0.79% आणि BSC स्मॉल कॅप निर्देशांक 0.51% वधारलाय. आजच्या व्यवहारात ऑटो, मेटल, IT आणि टेलिकॉम समभागांमध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे. आरोग्य सेवा, औषध निर्माण आणि रियालिटी समभागांमध्येही लक्षणीय खरेदी झाली आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत होतं. एकाच कार्यक्रमात दोघे वेगवेगळ्या वेळी पोहोचल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती, पण दोघांनीही या बातम्यांवर मौन बाळगलं. आता अभिषेक बच्चनने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या अफवांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेकने मुलगी आराध्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले. त्याने सांगितलं की त्याची मुलगी या गोष्टींशी कशी सामोरे जाते. पिपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकला घटस्फोटाच्या अफवांबद्दल विचारण्यात आलं. उत्तरात त्याने म्हटलं, आधी त्यांना आमचं लग्न कधी होणार हे जाणून घ्यायचं होतं. आता ते घटस्फोटाबद्दल बोलतायत. माझी पत्नी माझं सत्य जाणते आणि मी तिचं सत्य जाणतो. आम्ही एक आनंदी आणि निरोगी कुटुंब आहोत. आमच्यासाठी फक्त हेच महत्त्वाचं आहे. नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्र रणजी संघाला अनेक क्रिकेटपटू दिलेत. त्यापैकी एक असलेले माजी रणजीपटू रमेश वैद यांचे आज मुंबई येथे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. नाशिक जिल्ह्याचे ते प्रसिद्ध अष्टपैलू डावखुरे क्रिकेटपटू होते. रमेश वैद यांनी 17 वर्ष नाशिक जिल्हा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यातील 3 वर्ष त्यांनी संघाचे कर्णधार पदही भूषवले. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने त्यांना 2003 साली जीवन गौरव पुरस्काराने गौरवलं. त्यांच्या निधनाबद्दल नाशिक क्रिकेट विश्वात दुःख व्यक्त करण्यात येते.